नमस्कार फ्रेंड्स. तर आज आहे संडे आणि बऱ्यापैकी आता 1 वाजता ब्लॉगला स्टार्ट केलेले आहे. 1 वाजता ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे. कामं वगैरे तर सर्व आवडले, पण थोडीशी व्हिडिओचं काम बाकी होतं माझं पेंडिंग, तर ते केले आणि बाकी सगळे कामं झाली. तर आता जॉबला जायच्या तयारीसाठी याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की घरातली क्लिनिंग वगैरे करून घेतली आहे. म्हणजे कसं एकदा क्लिनिंग केलं तर महिनाभर मग टेन्शन नाही, भांडे कुंडे वगैरे घासायचं. मग बाकी आपलं जे डेलीचं आहे तर ते चालूच असतं. तर म्हटलं आज पण अजून काही कामं पेंडिंग आहेत ते आज कंप्लीट करायचे आहेत, कारण उद्यापासून जॉबला जाणार आहे त्यामुळे. तर चला मग तुम्हाला दाखवते आज आम्ही काय काय कामं कंप्लीट करतोय आणि आजचं रुटीन कसं आहे ते सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आता पहिल्यांदा आम्ही जेवण करून घेतो, कारण आता वाजलेत 1 आणि 1 वाजता मी व्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर पहिल्यांदा जेवण करून घेतो आणि त्यानंतर मग कामांना सुरुवात करते, कारण आज संडे होता त्यामुळे थोडासा उशीर झाला उठायला आणि संडेला जास्त कामं असतात घरात, प्लस मुलांचं वगैरे आवरायचं, यांचं सगळं आवरून दिलं. तर आता पहिल्यांदा जेवतो आणि मग भेटते. तर माझ्या छोट्याशा बागेत खूप छान फूल आलं होतं जास्वंदीचं, तर त्याला म्हटलं तुम्हाला एकदा दाखवावा, पहा किती छान दिसते. आणि इथे पण अजून 1-2 कळ्या आलेल्या आहेत जास्वंदीच्या. तर ह्या जास्वंदीचा उपयोग म्हटलं तर फक्त माऊलींसाठीच हे जास्वंदीचं झाड मी लावलेलं आहे छोटंसं. कसं आहे फूल नक्की सांगा. नंतर मी वाटाणा सोलायला घेतलेलं, पण पुन्हा मला दुसरी कामं लागली आणि ती शूट पण नाही करता आली. तर त्यानंतर मग मी मुलांना झोपवलेलं आणि मग माझे सगळं कामं झाले तोपर्यंत मुलं पण उठले आणि इथे मग मी वाटाणा जो निसायला सुरुवात केली आहे. तर ते पण माझ्याशी मला मदत करतायत, गप्पा छप्पा चालल्यात आमच्या. तर मग चला आम्ही सगळे गप्पा वगैरे मारतो आणि वाटाणे इथे निसून सुद्धा घेतो. 1 किलो वाटाणा आणलेला, तर म्हटलं निसून ठेवावा. काका सोबत बोलत होते, हे का नाही दीदी? असं कुठं म्हटलंय का आमची ईश्वर काय करते? पण आपल्या आपल्या घरी चांगलं वाटतं, है ना? है का? असं काय नाही, तो नाही का तिचा भाऊ तिच्या जवळ. त्यानंतर मग मी इथे कपड्यांच्या पण घड्या घालून घेत आहे आणि व्यवस्थित पुन्हा आपापल्या जागी ते व्यवस्थित ठेवले की मग सापडायला पण इझी होतात. तर मग चला मी घड्या घालून घेते. तर इथे ही माझ्या दिरांची मुलगी आहे, जी आमच्याकडं होती 2-3 दिवस. तर तीसुद्धा इथे तिचे कपडे ठेवत आहे व्यवस्थित. मुलींमध्ये ह्या गुण पाहिजेच, व्यवस्थित सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या आवरून ठेवणं. त्यानंतर मग मी इथे घर झाडून घेत आहे. तर मुलांनी सगळा राडा घातला होता, त्यांना इथे मी ओरडत होते की उचला म्हणून मला झाडायचं आहे. आणि स्वराजला आमच्या कोणी जोडीदार असलं खेळायला की तो इतका वेड्यावानी करतो ना की ऐकतच नाही अजिबात. खेळायला पण असावंशी वाटतं, पण मुलं ऐकतच नाही, त्यांना काही सांगितलं की त्याला नुसती मस्ती लागते. तर मग चला इथे मी झाडून पण घेत आहे घर स्वच्छ. संध्याकाळी आणि सकाळी 2 टाईम तर मी रेग्युलर घर झाडते आणि मग दिवसभर आपलं जसं काही कचरा होईल किंवा खराब होईल जेवल्यानंतर, तर तसं मी घर स्वच्छ झाडून घेत असते. ठेवलेला आहे चहा आणि थोडेसे भांडे होते, ते म्हटलं लगेच क्लीन करून घ्यावा लगे हात. बेबी बास कर, चल रडू नको, गप 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 बस. वेड्यावानी नसतं करायचं असं, चल फ्रेश होय, गप. हां गप, रडू नाही दादा, असं वेड्यावानी नाही करू. चहा झाला आहे, थोडेसे भांडे होते ते सुद्धा घासून काढलेत लगे हात. आणि इथं स्वराला बिस्किट आणायला पाठवलेले घेऊन ये म्हणून, त्याने ऐकलं नाही. तर मी माझ्या दीदीकडे पैसे दिले, तर तो रडत गेला. त्याच्यासाठी तो रडत होता की तू माझ्याकडे का पैसे दिले नाही, तिनं मला हाणलं आणि मी तुझा आहे मी तुझा आहे असा रडत होता. तर म्हटलं असू दे, ती पण आपलीच दीदी आहे. आणि आता पुन्हा बिस्किट चेंज करून आणायला गेला, कारण त्याला हॅप्पी हॅप्पी बिस्किट पाहिजे होतं म्हणून. पोरांचं लय अवघड आहे आणि तो एकटाच असला ना की त्यांच्या देखत दुसऱ्याला जीव लावला की ते लगेच कंपॅरिझन करतात की मी तुझा आहे ती तुझी नाही, असं मुलांच्या मनात येतं. तर आता काय करणार, एकटं असल्यानंतर असंच होतं बाबा, अवघड आहे पोरांचं. तर चला असू दे, आता आम्ही चहा बिस्किट खाऊन घेतो, त्यांना पण चहा बिस्किट खायला घालते.
वगैरे पिऊन चहाचे पण भांडे सगळे क्लीन केले आणि आत्ता घेतलेलं आहे बाजरीचं दळण करण्यासाठी. तर चला मग आम्ही दोघी बाजरीचं दळण करतो. स्वराजला अभ्यासाला बसवले थोडा वेळ, कारण त्याची एक्झाम आहे. तर त्याला म्हटलं तू अभ्यास कर, आम्ही तोपर्यंत दळण करून घेतो बाजरीचं. तर बाजरीचं दळण करते पहिल्यांदा. तर बाजरीचं दळण झाल्यानंतर इथे आम्ही गव्हाचं दळण करायला घेतले. तर चला आता गव्हाचं दळण करून घेतो. त्यानंतर तांदूळसुद्धा थोडेसे क्लीन करून ठेवायचे आहे. तर खूप सारी तयारी चालू आहे. तर पटपट आता काम आवरतो, कारण गव्हाचं दळण गिरणीत टाकूनसुद्धा यायचं आहे आणि काही डॉक्युमेंटचे झेरॉक्स काढायचे आहेत. अजून बाकीचं काम आहे, ते मी पुढे दाखवते तुम्हाला. इथं माझी दीदी मला हेल्प करते आहे. तर चला मग आम्ही दोघी निसून घेतो. आणि हा निस्ता तिकडं ओरडत राहतोय, बाकी काही काम नाही. चला फ्रेंड्स, आता वाजत आले 7 आणि म्हटलं आता दळून पण ठेवून येवा आणि डॉक्युमेंटचे झेरॉक्स काढायचे होते. तसंच थोडं सामानही आणायचं होतं, तर ते घेऊन येवा. तर हे आलेले आहेत आता जॉबवरून चौकात, तर मी जाते. तर चला फ्रेंड्स, मग पुन्हा भेटूया दळण वगैरे ठेवून आल्यानंतर. तर इथे शेंगदाणे पण संपले होते, ते शेंगदाणे मी घेऊन आले. आता ते मी निसते, कारण विकतच्या शेंगदाण्यांमध्ये खडे वगैरे सुद्धा असतात, काही खराब शेंगदाणे असतात. तर ते निसून घेते आणि मी एकदाच सगळे शेंगदाणे भाजून ठेवत असते, म्हणजे ते खराब देखील होत नाही. तर चला, मी इथे शेंगदाणे देखील भाजून घेत आहे. तर अशा प्रकारे मग माझं सगळं काम झालं दिवसभराचं. तर चला फ्रेंड्स, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. धन्यवाद.